जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सर्वाधिक पाऊस पश्चिम महाराष्ट्र विभागामध्ये पुणे विभागामध्ये झाला आणि तो सोलापूर जिल्ह्यामध्ये झाला। मे महिन्याच्या 15-16 तारखेपासून चालू झालेला पाऊस आजच्या अखेर पाऊस चालू आहे आणि एवढा पाऊस गेल्या 25 वर्षात पडला नाही। एवढ्या जास्त संख्येने हा पाऊस सोलापूरमध्ये झाला, परंतु नुकसान भरपाई द्यायची जेव्हा वेळ आली तेव्हा परभणीला 128 कोटी रुपये आणि सातारा सांगलीला 37-38 कोटी रुपये दिल्याचं कालच्या शासन GR मध्ये आम्हाला निदर्शनास आलं। परंतु सोलापूरला एवढा मोठा पाऊस होऊन सोलापुरातली सगळी नगदी पिकं ही पाण्याखाली गेली। सोलापूरला महापूर आला, सगळी पिकं पाण्याखाली असताना पालकमंत्र्यांनी या ठिकाणी दौरे केले, पंचनामे केले, परंतु मदत ही आजच्या तारखेला जाहीर केली गेली नाही। काँग्रेसच्या वतीने आम्हाला असं वाटतं की दोन्ही खासदार सोलापूर लोकसभेचे हे भाजपाचे आले नाहीत, भाजपाचे खासदार पडलेत म्हणून जाणीवपूर्वक महाराष्ट्रातलं सरकार हे सोलापूरवर अन्याय करते का, दुजाभाव मदत देण्याच्या दृष्टीने दुजाभाव करते का, हाच आमचा पहिला आरोप आहे। नंबर 2 ची गोष्ट, ज्या पद्धतीने राज्यामध्ये इतर जिल्ह्यामध्ये मदत देण्याचं काम चालू आहे त्याच पद्धतीने सोलापूरमध्ये मदत देण्याचं काम आता सुद्धा नाही, पंचनामे करण्याचं काम नाही। पालकमंत्री येतात, शोबाजी करतात, स्टंटबाजी करतात, मीडिया समोर दाखवण्यापुरतं शेताच्या बांधावर जाऊन येतात, परंतु मदत द्यायची वेळ आली इथलं प्रशासनही काम करायला तयार नाही, इथले पालकमंत्री आदेश द्यायला तयार नाहीत। याचा अर्थ मी समजायचं काय, ज्या जनतेनं भरभरून तुम्हाला हजारोंच्या संख्येनं मतदान केलं, तुम्हाला खुर्चीत बसवलं, सत्तेत बसवलं, त्या जनतेची चूक काय? अशा सगळ्या शेतकऱ्यावर अन्याय करण्याचं पाप हे भाजपा सरकार करत आहे आणि निश्चितपणे दोन्ही खासदार यांची आले नाहीत निवडून म्हणून जाणीवपूर्वक सोलापूरला दुजाभाव करण्याचं पाप हे भाजप सरकार करते असा आमचा आरोप आहे। चंद्रकांत पाटील काल सोलापूर दौऱ्यावर होते आणि त्यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे की तुम्हाला जर का आक्षेप असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही जाऊ शकता, मात्र राहुल गांधी हे स्टंटबाजी करतायत, मीडियासमोर स्पेस खातायत मीडियासमोर। आपण जर बघितलं तर मुळात चंद्रकांत दादा हे मागच्या सरकारमध्ये 2 नंबरचे मंत्री होते, महसूल मंत्री होते आणि मुख्यमंत्री पदाची त्यांना स्वप्न पडत होती, परंतु गेल्या काही दिवसामध्ये त्यांचे पंख भाजपा नेतृत्वाकडून अशा पद्धतीने छाटण्यात आले की आज त्यांना मीडिया समोर बोलू देत नाहीत। त्यामुळे कुठेतरी बोलायचं आणि सवंग प्रसिद्धीसाठी राहुल गांधींवर टीका करायची एकच उद्योग सध्या चंद्रकांत पाटील करतायत। ज्या या राज्याचे महसूल मंत्री राहिलेले, ज्यांच्याकडे 4-4, 5-5 खात्याचं मंत्रीपद होतं, अशा चंद्रकांत दादांना आज 7व्या-8व्या नंबरला आणून ठेवलंय। त्यामुळे चंद्रकांत दादांनी आपल्या स्वतःची पद भाजपमध्ये काय आहे हे ओळखावं आणि टीका करताना आपण कुणावर टीका करतोय, आपण सूर्यावर टीका करतोय, सूर्यावर थुंकतोय। त्यामुळे निश्चितपणे चंद्रकांत दादा याचा विचार करतील आणि आगामी काळात त्यांनी स्वतःची पद ओळखून कुणावर टीका करावी याचा विचार चंद्रकांत दादांनी करावा, एवढं मला त्यांना या ठिकाणी सल्ला द्यायचा आहे। गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलावर टीका करताना त्यांच्या वडिलांवरती सुद्धा टीका केलेली आहे, कुठेतरी राजकारणातल्या भाषेचा स्तर घसरताना पाहायला। आपण जर बघितलं तर निश्चितपणे कालच्या विधान गोपीचंद पडळकरांनी जे जतमध्ये भाषण केलं ते अतिशय धक्कादायक असं विधान त्यांनी त्या आदरणीय राजाराम बापू पाटील आणि त्यांच्या पत्नीवरती केलं आणि हे अतिशय धक्कादायक, चिंतादायक आणि निषेधार्ह असं स्टेटमेंट आहे। त्याचं कारण असं आहे, जो पक्ष हिंदू धर्माची शिकवण, हिंदू धर्माबद्दल नेहमी वारंवार सांगतो, त्या धर्मामध्ये मयत माणसाच्या नावानं, मृत माणसाच्या मागे कोणतेही अपशब्द बोलायचा नाही असा एक करार आहे, परंतु निश्चितपणे पडळकरांना या गोष्टीची माहिती नसावी किंवा जाणीवपूर्वक धर्माला बदनाम करण्याचं काम हे पडळकर करतात का काय असं मला या ठिकाणी वाटतं। आणि निश्चितपणे ही पडळकरांची चूक नाही, ज्या भाजपा शीर्ष नेतृत्वाने त्यांना विधान परिषदेवर पाठवलं, त्यांना विधानसभेची संधी दिली, ही चूक सगळ्या त्या शीर्ष नेतृत्वाची आहे। कारण पडळकरांचं स्टेटमेंट काय आजचं नाही, गेल्या अनेक दिवसापासून कमरेखालची भाषा वापरण्याचं काम हे पडळकर करतायत। त्यामुळे निश्चितपणे त्यांना वारंवार पाठीशी घालण्याचं काम भाजपा शीर्ष नेतृत्व करत आहे आणि ज्या पद्धतीने लोकनेते राजाराम बापू पाटलांनी काम केलं त्या कामाची तोड आज यांच्याकडे आहे का हो? म्हणजे मला असा प्रश्न नेहमी पडतो, भाजपमध्ये अशा पद्धतीने कमरेखालची भाषा वापरण्यासाठी काही लोक ठेवलेत का काय? तुम्ही पडळकर बघा, तुम्ही सदावर्ते बघा, नितेश राणे बघा, मला अशी खूप नावं सांगता येतील जे कमरेखालची भाषा वापरण्यासाठी माहीर आहेत, परंतु आम्ही जी भाजपा बघितली ती भाजपा अडवाणीची, सुषमा स्वराजांची भाजपा बघितली, ती गोपीनाथ मुंडे साहेबांची भाजपा बघितली, त्यांच्या भाजपमध्ये अशी भाषा वापरण्याची पद्धत नव्हती। परंतु गेल्या अनेक दिवसापासून 2014 नंतर या राज्यामध्ये मुघलशाही सरकार सत्तेवर आलेलं आहे आणि या पद्धतीनं कुणालाही अरेरावी करायची, कमरेखालची भाषा वापरायची, दमदाटी द्यायची, अशा पद्धतीचं हुकुमशाही सरकार या महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे। त्यामुळे निश्चितपणे भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने तात्काळ गोपीचंद पडळकरांना समज द्यावी आणि भाजपामध्ये इतर जे वाचाळवीर आहेत त्यांना सुद्धा समज द्यावी, कारण शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा राजकीय एक संस्कृती आहे, त्या संस्कृतीला काळीमा फासण्याचं काम
हे वाचावली करतात. त्यामुळे कालच्या विधानाचा मी धिक्कार व्यक्त करतो आणि निषेध व्यक्त करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.